शेकापचे ज्येष्ठ नेते व पनवेलचे आदर्श नगराध्यक्ष, सिडकोचे माजी संचालक म्हणून ओळख असलेल्या जे.एम. म्हात्रे यांना राज्यस्तरीय समाज दर्पण पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले आहे। पनवेलमध्ये हा कार्यक्रम पार पडला। जे.एम. म्हात्रे यांच्या सामाजिक कार्याबद्दल त्यांना समाज दर्पण पुरस्कार 2025 देऊन गौरविण्यात आले। यावेळी त्यांचा मुलगा व कुटुंबीय देखील उपस्थित होते। दरम्यान रयत शिक्षण संस्था आदी विविध संस्थांवर कार्यरत असताना त्यांनी समाज हिताला प्रथम प्राधान्य दिले। पनवेलचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी सार्वजनिक कार्याला प्राधान्य दिले। त्याचबरोबर जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक आणि सार्वजनिक उपक्रमांना प्राधान्य दिले। त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल त्यांना समाज दर्पण पुरस्कार 2025 देऊन गौरविण्यात आले आहे। यावेळी माझ्या बाबांना मार्गदर्शनाखाली आमच्या जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून आम्ही जे सामाजिक कार्य करत आलो त्या कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय समाज दर्पण पुरस्कार देण्यात आल्याबद्दल मी बाबांचे अभिनंदन करतो। त्याचसोबत अशा प्रकारे मिळालेल्या प्रोत्साहनाबद्दल भविष्यात काम करण्यासाठी ऊर्जा मिळते, असं पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी म्हटलं आहे। आपण पाहूयात ते नेमकं काय म्हणाले। कोकण दर्पण परिवाराकडनं आज माझे वडील सन्माननीय जे.एम. म्हात्रे साहेब यांना समाज दर्पण पुरस्कार राज्यस्तरीय लेवलचा हा पुरस्कार आहे, हा मिळाल्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांना मनापासून धन्यवाद देतो। आणि खरोखर हे या पुरस्काराच्या म्हणजे तो पुरस्कार जो आहे ह्या संदर्भात मी असं सांगेन की माझे बाबा त्या लेवलचे नक्कीच आहेत, कारण ते समाजकारणात काम करत असताना राजकारण कमी आणि समाजकारण जास्त हे त्यांच्यातून नेहमी सर्वच जनतेला, पनवेल उरण आणि रायगडमधील जनतेला दिसून आलंय। आणि खरोखर त्यांची निवड ही योग्य झालेली आहे असं मी मुलगा म्हणून आज सांगेन, कारण पुरस्कार घेताना पण त्यांचा जो दिसलेला साधेपणा आणि त्याच्यातूनच ते करत असलेलं काम याच्यातून खरंच ते जनसेवेसाठी नेहमी तयार असतात असं नेहमी दिसून आलंय। कारण मग ते पत्रकार संघातून मिळालेला आदर्श पुरस्कार, नंतर नगराध्यक्ष म्हणून मिळालेला आदर्श पुरस्कार, ही सगळी पुरस्कार त्याचे मानकरी हे खरे आज ठरलेले आहेत। कारण ज्या वास्तूमध्ये त्यांचा हा सत्कार झाला ते पनवेलचं नाट्यगृह म्हणजे आपलं वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह याची सुरुवात देखील त्यांच्या हातून झाली। त्यांचं भूमिपूजन देखील त्यावेळी बाबांच्या संकल्पनेतून झालं। म्हणजे हे खरोखर एकाकी घडून येतं। हे केलेल्या अनेक वर्षाची सेवा, म्हणजे मी जवळजवळ 42 वर्षाचा आणि त्यांची सेवेलाच मला वाटतं जवळजवळ 57 ते 58 वर्ष झाली आहेत, कारण लहानपणापासूनच त्यांना तो वसा मिळालेला आहे। त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा मनापासून कोकण दर्पण यांचं मनापासून त्या परिवाराचंच मनापासून त्यांना धन्यवाद देईन की आपण माझ्या बाबांना, सन्माननीय जे.एम. म्हात्रे साहेबांना हा राज्यस्तरीय पुरस्कार दिला, त्याबद्दल धन्यवाद। नमस्कार।